आवळा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो, सोबतच खाण्यासाठी तो पौष्टिक पण असतो। तर वर्षभर टिकणारी मी आवळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। जसं मी शॉर्ट्सच्या माध्यमातून पोस्ट केली होती की लवकरच मम्मीची पारंपरिक पद्धतीची आवळ्याची रेसिपी मी घेऊन येत आहे। तर आवळे बघू शकता तुम्ही एकदम बर्फासारखे केलेले आहेत। ते काय, त्याचे कारण काय ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर आता इथे मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ दाखवून देते आहे। फक्त जास्त लेंदी आणि लॉंग व्हिडिओ न करता मी छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता आवळे इथे एक आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि ते बर्फासारखे झाल्यावर त्याला बाहेर काढून ठेवायचे आहे आणि त्याला नंतर मग बाहेर काढून ठेवून दिल्यानंतर तासभर बाहेर ठेवल्यानंतर ते मऊ पडतात परत बर्फातून काढल्यामुळे आणि मग त्याचं सहज साल निघतं हाताने आणि मग साल काढून घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर। तर हे किती कडक केलेले आहे आवळे तुम्ही बघू शकता आणि आता फ्रीजमधून याला काढून ठेवलेलं आहे। ते काढून ठेवल्यानंतर तसे मऊ लूज पडतात आणि त्याचे साल काढायला सोपे पडतात। असं नसेल करायचं तर उकडून पण तुम्ही साल काढू शकता। आणि आता ते साल काढून घेऊन त्याच्या 4-4 फोडी केलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला तास-2 तास ठेवू शकता तुम्ही किंवा मी दिवसभरच इथे ठेवून दिलं होतं साल काढल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी मग सुपारी बनवली होती। तर तुम्ही 2-3 तास घरातच फॅन खाली याला साल काढून ठेवून देऊ शकता। जर तुम्हाला असे पद्धत नसेल करायची तर तुम्ही सरळ वाफवून घेऊ शकता, ती पण प्रोसेस लवकर होते। त्याची ऑलरेडी रेसिपी मी टाकलेली आहे म्हणून हा एक प्रकार इथे घेऊन येते आहे। 3-4 वर्षांपूर्वी आवळा सुपारीचे बरेच प्रकार टाकलेले आहे मी आणि त्यानंतर ही एक रेसिपी आहे ती आपण खडी साखरेमध्ये बनवणार आहोत। मुरब्बा सुद्धा मी टाकलेला आहे आवळ्याचा, चॅनलवर जाऊन तुम्ही उन्हाळ्याच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता रेसिपीज। आणि आता जेवढा आवळा घेतलेला आहे त्याप्रमाणे खडी साखर घ्यायची आहे, त्याच्यापेक्षा थोडी कमी इथे खडी साखर घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता ही खडी साखरेला आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला टाकून। जर तुम्हाला खडी साखर नसेल वापरायची तर तुम्ही गूळ पावडर वापरू शकता, पण आवळा सुपारी आहे टिकण्यासाठी साखरच वापरली तर बरं राहील। आणि खडी साखर करून घेतल्यानंतर ज्या फोडी मी दिवसभर ठेवून दिल्या होत्या घरातच सुकण्यासाठी प्लेटमध्ये काढून, त्यामध्ये आता ही मिक्स करून घेतलेली आहे व्यवस्थित। आणि जसं तुम्हाला अंदाज येईल की आता एवढी साखर आवळ्यांना बस होईल तेव्हा तुम्ही मग त्या अंदाजाने तुमच्या आवळ्याच्या अंदाजाने साखर टाकायची आहे। आता याला एका कढईमध्ये मम्मी इथे काढून घेते आहे आणि एकदा बनवलं की वर्ष 2 वर्षाच्या वर तुम्ही ही टिकते घरामध्ये ही रेसिपी। आणि याचबरोबर चटपटी खारी आवळा सुपारी ती पण मी टाकलेली आहे। तो व्हिडिओ माझा प्रचंड व्हायरल झालेला आहे, खूप लोकांनी त्यावर कमेंट्स केलेल्या आहे। तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक देते आहे व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या वरती आय बटन येईल त्यामध्ये, ती पण तुम्ही नक्की बघा। आणि आता इथे सगळी साखर मिक्सरला काढून घेतल्यानंतर बघू शकता किती मस्त दिसत आहे, पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे। आणि खाण्यासाठी पण पौष्टिक असतं, केसांसाठी पण आवळा चांगला असतो। त्यामुळे येता जाता तुम्ही जेवणानंतर ही एक फोड खाल्ली तरी बस होते। फोडी तुम्हाला याच्यापेक्षा जर छोट्या किंवा अजून पतल्या बारीक करायच्या असतील तर ते तुम्ही करू शकता। जेव्हा मम्मी गोड सुपारी बनवते तेव्हा ह्याच प्रकारच्या फोडी करते आणि मग बारीक सुपारी बनवण्यासाठी आम्ही छोट्या फोडी जी खारी सुपारी बनवतो आवळा सुपारी, ती बनवण्यासाठी आम्ही बारीक फोडी इथे करून घेत असतो आणि गोड अशा प्रकारच्या करतो म्हणजे ते दिसायला आणि खायला पण छान लागतात। आणि त्यानंतर त्याच प्रकारे आवळ्याचा खीस पण इथे आम्ही करतो, त्याची पण रेसिपी मी टाकली आहे, ती पण व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता 4-5 वर्षापूर्वी। तर बघू शकता हलवता साखरेचं याला आता पाणी सुटलेलं आहे। मम्मीचं कसं आहे साखर मिक्सरमधून काढली तर वाया जाऊ द्यायची नाही ना, म्हणून सगळं मिक्सर असं बरोबर व्यवस्थित चमच्याने स्क्रॅच करून खरडून घेते आहे म्हणजे साखर तेवढी वाया जाणार नाही। जवळपास सगळ्याच मम्म्या अशा करतात। आणि त्यानंतर आता इथे साखरेला जसं आपण मिक्स करत जाऊ हलक्या हाताने, तुम्ही बघू शकता याला आता पाणी सुटत चाललेलं आहे। आणि आवळा इथे वाफवून पण घेतलेला नाही आहे, त्यामुळे ते असं बघू शकता तुम्ही। आता इथं पाणी सुटल्यानंतर त्याला तसंच ठेवलं होतं थोडा वेळ मुरण्यासाठी आणि मग मुरल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी असं प्लेटमध्ये काढून आता सुकवत ठेवलेलं आहे उन्हामध्ये। तर तुम्हाला मुरू द्यायचं आहे ते साखर टाकल्यानंतर व्यवस्थित, कमीत कमी 4-5 तास तरी तुम्ही मुरू द्या आणि त्यानंतर मग असं सेपरेट करून प्लेट्समध्ये तुम्ही आता याला उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता। मी आता इथं उन्हात ठेवलेली आहे वाळण्यासाठी
आणि 2-3 दिवस सतत मी तुम्हाला दाखवते आहे वाळल्यानंतर ती कशी दिसते. तर 2 दिवसानंतर बघू शकता आता कडक झालेली आहे थोडीशी, पण अजून याच्यात ओलसरपणा राहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षभर टिकवायची तर हीच काळजी घ्यायची आहे की तुमची जी सुपारी आहे ती व्यवस्थित वाळली पाहिजे. ओलसरपणा त्यात राहिला नाही पाहिजे, नाही तर त्याला बुरशी मग लागू शकते. कारण या उन्हाळ्याच्या गोष्टी ज्या असतात त्या वाळवणीच्या असतात आणि त्याला वाळवूनच ठेवलं पाहिजे व्यवस्थित, नाही तर त्याला कीड जाळे आणि बुरशी लागू शकते. तर आता इथे सुपारी मी वाळवून घेते आहे अशा प्रकारे. आता परत तुम्हाला 2-3 दिवसांनी वाळवलेली मी बऱ्याच दिवस व्यवस्थित त्याला जवळपास आठवडाभर मी वाळवून घेतलेलं आहे. कारण मुंबईसारख्या ठिकाणी दमट वातावरण असतं आणि लगेच गोष्टी खराब होतात. त्यामुळे सुकू दिलं आहे की म्हणजे मग त्यात ओलसरपणा राहिलेला नाही आहे. जसं मला वाटलं आता हे एकदम व्यवस्थित सुकलेले आहे, तेव्हाच मी याला नंतर पुढची प्रोसेस करायला घेतली होती. तर आता फायनली सगळे आवळा सुपारी इथे सुकलेल्या आहेत, व्यवस्थित एकदम अशा खळखळ वाळवून घेतलेल्या आहेत. नंतर मी तर याला घरामध्येच फॅन खाली ठेवून दिलं होतं. गरमीची हवा जी सुटते त्यानेच त्या नंतर वाळून गेलेल्या आहे. आता प्लेटमधून मी दोन्ही प्लेटमध्ये ज्या होत्या एक प्लेट नंतर मी कमी करत गेले होते सुकल्यानंतर, आणि आता फायनली सगळं एका प्लेटमध्ये मी इथे आता काढून घेते आहे. आणि त्यानंतर पुढची फायनल प्रोसेस आपण करून घेऊया आणि त्यानंतर तुमची आवळा सुपारी ही बनवण्यासाठी तयार होते. फक्त बनवायचं तुम्ही वाफवून जर बनवायचं म्हणाल तर फक्त तुम्हाला काहीच वेळ लागत नाही, अर्ध्या तासाच्या आतच तुमची ही सुपारी बनते. वेळ लागतो तो फक्त वाळण्यासाठी लागतो आणि तेवढं येता जाता उन्हात काम करता करता हे ठेवून देऊ शकतो रोजच्या रोज वाळवण्यासाठी. म्हणूनच तुम्ही अशा रोजच्या ह्या रेसिपीज ज्या मी टाकत असते त्या नक्की बघत जा. आणि बघण्यासाठी तुम्हाला मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करावं लागेल. आता उन्हाळा येत आहे, मी रेसिपी पण घेऊन येणारच आहे उन्हाळ्यासाठी. माझं चॅनल फेमस आहे उन्हाळ्याच्या रेसिपीजसाठी, म्हणून म्हणते चॅनलला लवकर फॉलो करा. आणि इंस्टाग्राम फेसबुकला पण तुम्ही फॉलो करू शकता. आता इथेच खडी साखर मी वापरून घेतली होती, त्यामुळे नॉर्मल जी साखर आहे ती इथे मिक्सरला फिरवून घेणार आहे. जास्त फिरवलेली नाही आहे, अगदी 2-3 चमचे साखर मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आणि ती आता फायनली याच्यामध्ये मी एका बाउलमध्ये ही सगळी वाळलेली सुपारी काढून घेते आहे. आणि त्यानंतर जी साखर फिरवली होती ती आता याच्यात टाकून याला पूर्ण साखरेची आता व्यवस्थित अशी कोटिंग करून घेणार आहे. शुगर आमला कँडी ही घरच्या घरी तुमची बनवून तयार होते. येतं जातं खाण्यासाठी पण चांगली लागते, पौष्टिक पण तुमच्या पोटात जातं, केसांसाठी पण चांगला असतो आवळा खाण्यासाठी. त्यामुळे नक्की तुम्ही हा रेसिपी करून बघा. बनवायला परत सांगते, ज्यांना कंटाळा येतो किचनमध्ये जाण्यासाठी ह्या गोष्टी करण्यासाठी बनवायला काहीच वेळ लागत नाही, फक्त सुकवण्यासाठी जो वेळ जातो तो जातो. मोजून अर्ध्या तासात ही आवळा सुपारी तुमची बनवून तयार होते आणि सुकल्यानंतर मग वर्षभर तुम्ही ही स्टोअर करून खाऊ शकता. तर रेसिपी आत्तापर्यंत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, मग समजेल. आणि आवडल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका नक्की. तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील उन्हाळ्याच्या वाळवणीच्या तर कमेंट करून सांगा. तर आता भेटूया पुढच्या इथं ही स्टोअर तुम्ही करायच्या आहे एअरटाईट कंटेनरमध्ये, किंवा मुंबईमध्ये मला सगळ्या वस्तू एअरटाईट कंटेनरमध्ये भरल्या तरी जवळपास खराब होतात, त्यामुळे मी सरळ झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करत असते. तर तुम्ही पण आता लवकर आवळाची ही घरच्या घरी कँडी करून बघा, स्वीट कँडी. आणि तोपर्यंत आता भेटूया आपण पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. बाय बाय.